जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड भाग 5वा. बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन, त्यामधील पाठ 4. उपनिषदे आणि त्यांची शिकवण. उपनिषदे हे वाङ्मयातील वेगळ्या प्रकारचे ग्रंथ होत. उपनिषदे वेदांचा भाग नव्हते. कोणताही धार्मिक कायदा यात सांगितलेला नाही. असे असूनही उपनिषदे हा धार्मिक वाङ्मयाचाच एक भाग झाला. उपनिषदांची संख्या बरीच मोठी आहे. त्यातील काही महत्त्वाची आहेत, काही मुळीच महत्त्वाची नाहीत. त्यांपैकी काही उपनिषदे वैदिक सिद्धांती ब्राह्मण पुरोहित यांच्या विरुद्ध असल्याबद्दल गणली जात. वैदिक अभ्यास म्हणजे अज्ञान व अविद्या यांचा अभ्यास होय. याविषयी सर्वांचे एकमत होते. 4 वेद आणि वैदिक शास्त्रे यांचे ज्ञान हे हलक्या दर्जाचे ज्ञान होय. याविषयी या सर्वांचे एकमत होते. वेद हे ईश्वर निर्मित आहेत हे अमान्य करण्यात त्यांचे एकमत होते. यज्ञ व त्यांचे फल और्ध्व दैहिक आहुती आणि ब्राह्मणांना द्यावयाची दक्षिणा या ब्राह्मणी तत्त्वज्ञानातील मूलभूत गोष्टींना चिकटविण्यात आलेले सामर्थ्य नाकारण्याच्या बाबतीत त्या सर्वांचे एकमत होते. तथापि उपनिषदांचा हा काही मुख्य विषय नव्हता. त्यांनी केलेली चर्चा ब्रह्म व आत्मा यांच्यावर केंद्रित झाली आहे. विश्वाला बंधनात ठेवणारे ब्रह्म हे सर्वव्यापी तत्व असून आत्म्याने परमात्म्याचे ज्ञान करून घेण्यातच आत्म्याची मुक्ती आहे. उपनिषदांचा मुख्य सिद्धांत असा की ब्रह्म हे सत्य आहे आणि आत्मा म्हणजे ब्रह्मच होय. उपाधीत गुंतल्यामुळे आत्म्याला मी ब्रह्म आहे याची जाणीव होत नाही. प्रश्न असा होता की ब्रह्म हे सत्य आहे काय? प्रश्न. उपनिषदांचे सिद्धांत मान्य करावयाचे की नाही हे या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून होते. ब्रह्म हे सत्य आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा बुद्धाला मिळाला नाही. म्हणून उपनिषदांचे म्हणणे त्यांनी अमान्य केले. उपनिषदांच्या कर्त्यांना याविषयी प्रश्न विचारले गेले नव्हते असे नाही. जे प्रश्न विचारले गेले होते ते असे होते. अशा प्रकारचे प्रश्न याज्ञवल्क्यासारख्या
महर्षीला विचारण्यात आले होते. बृहदारण्यकोपनिषदांत याज्ञवल्क्याने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्याला विचारण्यात आले, ब्रह्म म्हणजे काय? प्रश्न. आत्मा म्हणजे काय? प्रश्न. या प्रश्नांवर नेती मला माहीत नाही एवढेच याज्ञवल्क्य सांगू शकला. ज्यांच्याविषयी कुणालाच काही माहीत नाही ते सत्य कसे असू शकेल? प्रश्न. असा बुद्धाचा प्रश्न होता. उपनिषदांचे म्हणणे केवळ कल्पनेवर आधारलेले असल्यामुळे ते नाकारण्यात बुद्धाला कोणतीही अडचण भासली नाही. बघा, उपनिषदांचे म्हणणे केवळ कल्पनेवर आधारलेले असल्यामुळे ते नाकारण्यात बुद्धाला कोणतीही अडचण भासली नाही. ज्या गोष्टी कल्पना आहे, माणसाला एक आधार म्हणून ठीक आहे, आधार म्हणून, मग ती देवाची असो कल्पना, ईश्वराची असो किंवा अल्लाची असो, कल्पना म्हणून आधार द्यायला ठीक आहे, गॉडची असो, तर आधार म्हणून ठीक आहे. पण त्यामध्ये जर माणसाचं नुकसान होत असेल तर घातक आहे. माणसाचं जर त्यामध्ये नुकसान होत असेल तर घातक आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. पण भगवान बुद्ध काय म्हणतात? उपनिषदांचे म्हणणे केवळ कल्पनेवर आधारलेले असल्यामुळे ते नाकारण्यात बुद्धाला कोणतीही अडचण भासली नाही. कारण कल्पना होती. कल्पना कशी असते माहीत आहे काय? आंधळी असते. ते गोटा लागला तर लागला. डॉक्टर आंधळेपणानं ऑपरेशन करते, गॅरंटी घेते काय? कल्पनेवर ऑपरेशन करते तो. कोणताच डॉक्टर जगातला गॅरंटी नाही घेत पेशंटची. घेत आहे गॅरंटी? पहिले साईन घेते मारून. आईवडिलाची पोराचं ऑपरेशन करायचं असेल तर आईवडिलाची साईन घेते. लेकरा पोरगी असन, पोरगा असन, नवऱ्याचं ऑपरेशन करायचं असेल बायकोची साईन घेते. बायकोचं ऑपरेशन करायचं असेल तर नवऱ्यांची साई घेते. मग साईन घेतल्यावर ऑपरेशन करणे पैसेही घेते. गॅरंटी घेते काय? काऊन नाही घेत गॅरंटी? कारण ते ऑपरेशन परिपूर्ण होईल याची गॅरंटी घेत नाही कोणी. काय म्हणते शेवटी डॉक्टर माहीत आहे? आता देवाच्या भरशावर आहे म्हणते. देवाला प्रार्थना करा म्हणते बरे झाले पाहिजे. आम्ही म्हणते आमचं पूर्णपणे प्रयत्न करतो किंवा केले आहे. आता ऑपरेशन झालेलं आहे, आता बा वाचन नाही वाचन याची आम्ही गॅरंटी घेत नाही. ते आता तुम्ही देवाचा प्रार्थना करा. पहा, आपण पैसे देतो आणि देवाची प्रार्थनाही करतो. पहा कसं आहे का नाही? किस्मत म्हणते बा नाही तर असं म्हणतात. आता म्हणजे ते न त्याच्या याच्यावर आहे बा. वाचले तर वाचले, गेले तर गेले. पैसे सोडते काय? एखादा पेशंट जरी मेला जरी असेल तरी पैसे नाही सोडत. का असं घेते का बा पेशंट जर मेला बा तर पैसे पूर्ण परत देतो अशी गॅरंटी घेते? किंवा 50% बा डिस्काउंट भेटल, काही गॅरंटी आहे अशी? पूर्ण पैसे घेते, नाही तर बॉडीसुद्धा देत नाही. मग ते 5 लाख लागले असन का 10 लाख लागो तुमचे का 30 लाख लागो. आज मी एक बातमी पाहिली त्या एका चॅनलवर. एका बाईनं वजन कमी करायच्या ठिकाणी ऑपरेशन केलं शरीराचं. अशी ते बिमार पडली का आता मरता खेप्यावर आहे. ते बारीक झाली पाहिजे म्हणून तिने पॅकेजमध्ये लाखो रुपयाचं पॅकेज होतं तिला कंपनीत. एका वर्षात तिने पॅकेज म्हणते कंपनीमध्ये 30 लाख रुपयाचं होतं. तिनं स्वतःचं रिस्क घेतली का मला बारीक व्हायचं आहे बा. आता बारीक व्हायचं दवाखान्यात जायचं काम आहे काय? पथ्य पाळायला लागल. मी सांगतो ना, पथ्य पाळायला लागेल ना. खानपानावर नियंत्रण, व्यायाम करावं लागल. ते गेली दवाखान्यात, त्याचे पैसा होता. नवरा तिने पैसे लावलो थकला, 70-80 लाख रुपये लागले म्हणते. बघा, आजच बातमी पाहिली मी चॅनलवर एका. तुमच्या पाशी माहीत असल्यावर मग सांगू राहिलो. जातं ना कोणी दवाखान्यात, बारीक झालं पाहिजे, हे औषध घेऊ दे, ते औषध घेऊ दे.
तो डॉक्टर म्हणते थोडासा फ्रॉड होता, त्याविषयी ऑपरेशन करायची परमिशनही नव्हती म्हणते. पहा असं चालू आहे तुमच्या माहितीकरता, असं म्हणून सांगू राहिलो. त्याची पोलीस केस झाली आणि तो सुटलाही म्हणते तो. पण त्या बाईचा जीव आता धोक्यामध्ये आहे, पूर्ण बारीक झाली, ते पुरा ब्रेन अशी, तिला समजते नाही काही. ते नवरा तिची बिचारी काळजी घेऊ राहिला, बरा बरा नवरा चांगला आहे, तिची काळजी घेऊ राहिला. तिच्यासाठी एक बाई ठेवली त्यानं सेवा करायला, सांगा. म्हणून बरी नाही होत ते आता, तिला मरणच आहे. तिचे पुरे असे हात लुळे झाले, ब्रेनवर, पुरा ब्रेनवर असं झालं, ब्रेनवर पागल झाली ते, म्हणजे पुरी गेली कामातून. ते मरते आता काही म्हणते. नवरा स्वतः सांगू राहिला ना, नवरा म्हणते हे आता काही दिवसानं म्हणते हे जाणार आहे बा काय. आणि तिला लागले म्हणते 70-80 लाख. जीवही गेला, डॉक्टरही बरोबर निवडला नाही. पहा अशी रिक्स होते. म्हणून डॉक्टर कोणताही निवडायच्या अगोदर तपासणी आपण व्यवस्थित केली पाहिजे, आपल्या दिमागाचाही वापर केला पाहिजे. नाही तर काही डॉक्टरी जर भारतामध्ये फराड आहे, कॉप्या करून पास झालेले आहे. काही इमानदार ते धन्य होत बिचारे, पण काही डॉक्टर कॉप्या करून पास झाले, काही पैसे भरून पास झाले. अशा डॉक्टरपासून सावधान राहायचं, कारण त्याच्यावर जीव धोक्यात राहू शकते. म्हणून सांगू राहिलो तुमच्या माहिती. तर पुढं भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म, त्यामधील आता भाग 6वा, बुद्ध आणि त्यांचे समकालीन पाठ. त्यामधील पाठ पहिला, बुद्धाचे समकालीन. ज्या काळात बुद्धाने परिव्रज्जा घेतली त्यावेळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती. ज्या काळात बुद्धाने परिव्रज्जा घेतली त्यावेळी देशात फार मोठी वैदिक खळबळ माजली होती. ब्राह्मण तत्त्वज्ञानाखेरीज तत्त्वज्ञानाचे निरनिराळे 62 पंथ त्यावेळी अस्तित्वात होते. 62 पंथ त्यावेळी अस्तित्वात होते. त्या सर्वांचा ब्राह्मण तत्त्वज्ञानाला विरोध होता. यापैकी निदान 6 पंथ तरी लक्षात घेण्यासारखे होते. या पंथापैकी एक पंथ पूर्ण काश्यप याच्या नेतृत्वाखाली होता. त्यांच्या तत्त्वज्ञानाला अक्रियावाद असे म्हणत असत. त्याचे म्हणणे असे की कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. कुणीही स्वतः काही काम करावे किंवा ते दुसऱ्यांकडून करवून घ्यावे, स्वतः हत्या करावी किंवा दुसऱ्यांकडून हत्या करवावी, स्वतः चोरी किंवा दरोडेखोरी करावी किंवा दुसऱ्यांकडून ती करवून घ्यावी, स्वतः व्यभिचार करावा किंवा दुसऱ्यांकडून तो करवावा, स्वतः खोटे बोलावे किंवा दुसऱ्याला खोटे बोलावयास लावावे. आत्म्यावर या कशाचाही परिणाम होत नाही. एखादे कृत्य कितीही दुराचारी असले तरी आत्म्याला त्याचे पाप लागत नाही. एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्यामुळे आत्म्याला पुण्य लाभत नाही. आत्म्यावर कशाचीच क्रिया परिणाम होत नाही. ज्यावेळी मनुष्य मरतो त्यावेळी ज्या घटकांचा तो बनलेला असतो ते आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात. मृत्यूनंतर काहीही शिल्लक राहत नाही. शरीर राहत नाही आणि आत्माही राहत नाही. दुसऱ्या एका पंथाचे नाव नियतिवाद असे होते. त्याचा मुख्य प्रणेता मख्खली गोसाल हा होता. त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा दैववाद किंवा निश्चयवाद होता. कोणीही काही घडवू शकत नाही किंवा बिघडवू शकत नाही.
घटना घडतात त्या कोणीही घडवित नाहीत. दुःख कुणालाही नष्ट करता येत नाही, वाढविता येत नाही किंवा कमी करता येत नाही. जगाच्या अनुभवांचा आपला वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे, हे त्याचे तत्त्वज्ञान होते. हा तत्त्वज्ञानाचं नाव आहे नियतिवाद, असं त्यांचं असं म्हणणं आहे त्या नियतिवादाचं. तिसऱ्या पंथाचे नाव उच्छेदवाद. उच्छेदवाद असे होते. अजित केशकंबल हा त्याचा मुख्य प्रणेता होय. त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा विनाशवाद होता. यज्ञ किंवा होम याला काही अर्थ नाही. आत्म्याला स्वतःच्या कृत्यासाठी भोगावी लागणारी किंवा उपभोगावयास मिळणारी सुखदुःखाची फळे किंवा परिणाम असला काहीही प्रकार नाही. स्वर्ग नाही की नरक नाही. जगातील दुःखाच्या काही मूलतत्वांपासून मनुष्य बनला आहे. आत्मा ते टाळू शकत नाही. जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही. या दुःखाचा अंत आपोआप होणार आहे. महाकल्पातील जन्ममरणाच्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून आत्म्याने गेलेच पाहिजे. त्यानंतरच आत्म्याच्या दुःखाचा अंत होईल. त्यापूर्वी होणार नाही किंवा दुसऱ्या कोणत्या उपायानेही होणार नाही, असं कोण म्हणते? उच्छेदवादचा प्रणेता केशकंबल. चौथ्या पंथाचे नाव होते अनन्यवाद असे होते. त्याचा पंथाचा प्रमुख काय म्हणतो? त्याचं नाव आहे पखुद कच्चायन हा होता. या पंथाचा प्रमुख अनन्यवाद, या पंथाचा प्रमुख पकुध कच्चायन हा होता. त्याचे म्हणणे असे की जीव हा पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा या सप्त महाभूतांचा बनलेला असतो. यापैकी कोणतेही दुसऱ्यांवर अवलंबून नसते. त्यांचा एकमेकांवर परिणामही होत नाही. ती स्वयंभू आणि शाश्वत आहेत. त्यांचा कशानेही नाश होऊ शकत नाही. जर एखाद्याने माणसाचे डोके उडविले तर तो त्याला ठार करीत नाही. शस्त्र सप्तमहाभूतांत प्रवेश करते, एवढाच त्याचा अर्थ समजावयाचा. संजय बेलपुत्ताचा स्वतःचा एक पंथ होता. त्याचे नाव होते विक्षेपवाद. हा एक प्रकारचा संशयवाद होता. संजय बेलपुत्त म्हणतो, जर एखाद्याने मला स्वर्ग आहे काय असे विचारले आणि तो आहे असे मला वाटले तर मी होय म्हणेन, पण तो नाही असे मला वाटले तर ती नाही म्हणेन. मानव प्राणी निर्माण केले गेले काय? माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्याची फळे भोगावी लागतात काय? आणि मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात आहे काय असे जर मला कोणी विचारले तर मी या सर्वांना नकारात्मक उत्तर देईन, कारण त्याचे अस्तित्व आहे असे मला वाटत नाही. याप्रमाणे संजय बेलपुत्तने आपल्या तत्त्वज्ञानाचे सार सांगितले. 6व्या पंथाचे नाव चातुर्या मंस वरवाद, चातुर्यम संवरवाद. या पंथाचा प्रमुख महावीर हा
गौतम नव्या प्रकाशाच्या शोधात असताना जिवंत होता. त्याला निघंटनाथ उत्तमनत महावीराने असे सांगितले आहे की पूर्वजन्मी आणि या जन्मी दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. म्हणून माणसाने तपश्चर्येने दुष्कर्मातीत व्हावे असे त्याने सुचविले. या जन्मात दुष्कर्म टाळण्यासाठी चातुर्याम धर्माचे म्हणजे 4 नियमांचे पालन करावे असे महावीराने सांगितले. ते 4 नियम पुढील प्रमाणे: पहिला, हिंसा न करणे. दुसरा, चोरी न करणे. तिसरा, खोटे न बोलणे. आणि चौथा, मालमत्ता धारण न करणे किंवा ब्रह्मचर्य पाळणे. बघा, आता इथपर्यंत सगळ्या पंथाचं अशा प्रकारच्या भूमिका आहे. म्हणजे एखादं ऑपरेशन करायचं आहे, आता हे झाले 6 पंथ सांगितले, तर हे 6 डॉक्टर झाले. आता 6 पंथ आणि 7वा समजून घ्या भगवान बुद्धाचा. भगवान आपलं संशोधन आहे स्वतःचं. तर आता हे 7 माणसं, त्याला एकच बिमारी झाली समजून घ्या. उदाहरण समजून घ्यासाठी सांगून राहिलो. 7 पंथाचे 7 महान लोक आपापल्या त्या काळात समजून घ्या. त्या 7 जण 7 माणसं गेले का बा मी याच्यापाशी जातो, तू याच्यापाशी जाय. सगळेजण आपापला इलाज करायले 7ही पंथाच्या प्रमुखापाशी गेले. 7ही पंथाच्या प्रमुखापाशी एक माणूस गेला आणि भगवान बुद्धापाशी गेला, महावीरापाशी गेला, सगळे आपल्यापाशी गेले. तर पहा तुम्ही, जगामध्ये आता सगळ्या धर्म कोणता वाढला आहे? वैचारिकरित्या, सायंटिफिकरित्या. जे सायंटिस्ट लोक अभ्यास करून शोध घेतात, तर ते नाव कोणाचं घेतात? भगवान बुद्धाचं. तो ऑपरेशन सक्सेसफुल झालं, हे सगळेजण भ्रमित झाले, आपापल्या ठिकाणी भ्रमित झाले. यांना सत्य अजून सापडलं नाही. सत्य सापडलं भगवान बुद्धापाशी. आता हे बोलतो म्हणून नाही, मी सिद्धही करू शकतो, त्याचं प्रमाणही आहे. हे भगवान बुद्धाने सिद्ध केलेलं आहे, तेच सांगावं लागते मला, दुसरं सांगायचं कामच नाही. तर सगळ्यात बेस्ट डॉक्टर, जगातला सगळ्यात बेस्ट सायंटिस्ट जो प्रमाण देते, याच्यावर कल्पना आहे. कल्पना प्रमाण होऊ शकत नाही. भगवान बुद्धापाशी काही सत्य आहे, त्याचं प्रमाण सिद्ध होते, परिपूर्ण होते आणि ऑपरेशन सक्सेस करते, ते बुद्ध होत. तर जगातला सगळ्यात महान डॉक्टर, जगातला सगळ्यात महान सायंटिस्ट तथागत भगवान गौतम बुद्ध, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर आहे याच्यामध्ये पाठ 2, समकालीनाविषयी बुद्धाची वृत्ती. समकालीनाविषयी भगवान बुद्धांची वृत्ती. नव्या तत्ववेत्यांची शिकवण बुद्धाने स्वीकारली नाही. त्याच्या शिकवणुकीला त्याने दिलेली अमान्यता अकारण नव्हती. तो म्हणतो, पूर्ण काश्यप किंवा पकूद कच्चायन यांचे तत्वज्ञान खरे मानले तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल. पहा भगवान बुद्ध काय म्हणतात, कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणताही उपद्रव देऊ शकेल. एखादा मनुष्य तर कोणतीही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्यांची हत्या करण्याइतकीही मजल मारू शकेल. जर मख्खली गोसाळचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य देवांचा गुलाम
बनेल तो स्वतःला मुक्त करू शकणार नाही. अजिंक्य केशकंबलचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य फक्त खाणे पिणे व मजा करणे एवढ्याच गोष्टी करू शकेल. संजय बेलपुत्ताचे तत्वज्ञान खरे मानले तर माणसाला भटक्याचे जीवन जगावे लागेल आणि त्याला जीवनाचे निश्चित तत्वज्ञानच असणार नाही. निघंटनाथ पुत्ताचे तत्वज्ञान खरे मानले तर माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्या यांनाच व्हावे लागेल आणि मग त्याच्या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामना यांचा बिमोड होऊन त्याला संपूर्ण दास्य पत्करावे लागेल. दास्य म्हणजे गुलाम व्हावं लागेल त्याले. याप्रमाणे तत्वज्ञानांनी सुचविलेल्या कोणताही जीवनमार्ग बुद्धाला पटला नाही. तत्वज्ञानांनी सुचविलेला कोणताही जीवनमार्ग बुद्धाला पटला नाही. हताश, असहाय्य आणि अविचारी माणसांचे हे विचार आहेत असेच त्याला वाटले. म्हणून त्याने या बाबतीत अन्यत्र प्रकाशाचा शोध घेण्याचे ठरविले. बघा, ठरविले मान्यच केलं नाही त्यानं. जे म्हणजे भगवान बुद्ध म्हणजे परफेक्ट डॉक्टर, परफेक्ट सायंटिस्ट, ज्यांच्यापाशी कोणताही पेशंट गेला तर बरा होऊन परत असे येतो. बरा होऊनच परत नाही दिले, कारण त्यांच्यापाशी परफेक्ट इलाज आहे. आज जगामध्ये भगवान बुद्धावर कोणी टीका करल असं काहीच नाही. समजा टीका केली तर तो महामूर्ख, कारण तो अज्ञानी आहे. टीका करायला काहीतरी आधार पाहिजे ना, आधारच नाही. भगवान बुद्धांवर कोणी टीका करल तो मूर्ख, आणि टीका करल त्याला काही आधारच नाही. आधार पाहिजे टीका करायला. ज्याला आधारच नाही टीका करण्याचा तो मूर्ख माणूस. मग तो कितीही शिकला असो, पुरा गेलेलाच केस आहे तो. काही जण करतात टीका, आहे का नाही. मग ते असे लेकराला सोडून गेले, पत्नीला सोडून गेले, राजा त्याला विचारून गेले त्याले प्रॉब्लेम नाही, तुले काय प्रॉब्लेम. म्हणजे टीका करणारे काहीतरी बायना पाहिजे, कारण बुद्धाले कमी लेखायचं असते. बुद्धाले कमी लेखन तेव्हा त्याची दुकानदारी चालते. कारण जगातला सगळ्यात महान आता जर मार्गदाता जर कोणी असन, मार्गदाता तर भगवान बुद्ध आहे. या जगाला तारणारा हे जग जर कोणी वाचू शकत असल, जग संकट आहे सध्या, संपूर्ण जग संकटामध्ये आहे. संपूर्ण जगामध्ये अशांती पसरलेली आहे. शांती फक्त कुठंच आहे, बुद्धामुळंच. जिथे तर शांती आहे ते बुद्धामुळे आहे. म्हणून जगाला जर वाचवायचं असेल तर भगवान बुद्धांशिवाय पर्याय नाही. त्यांनी सांगितलेल्या मार्गाशिवाय पर्याय नाही. त्यांनी सर्व तत्वज्ञान सांगितलेलं आहे. लोकसंख्या नियंत्रणात कशी राहील, निसर्गाचं संगोपन कसं होईल, सर्व सृष्टीवर सर्व निसर्गावर शांतता कशी नांदन, मनुष्य प्राणी सुखी कसा होईल, सर्व सांगितलेलं आहे. म्हणजे जगातला असा कुठलाच प्रश्न नाही ज्याचं उत्तर भगवान बुद्धांनी दिलं नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवान बुद्धांनी अगोदरच दिलेलं आहे. कोणाला समजते, कोणाला समजत नाही. आपल्या आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे प्रत्येकजण त्या पायरीनुसार समजतो, कारण त्यांची बुद्धी तेवढीच आहे. कोणाला एवढं समजते, कोणाला इतकं समजते, कोणाला इतकं समजते, चाललं वाढत. ज्याची बुद्धी जेवढी
त्याले तेवढं भगवान बुद्धांचं तत्त्वज्ञान समजते, आणि ज्याले नाही समजत ते डोक्यावून जाते, चाललं डोक्यावरून, इकून जाते कानापासून जाते. आता मी सांगून राहिलो, जिथपर्यंत माझा आवाज चालला सगळ्याला समजून राहिलं काय, का बिले का काय बोलले बेबे, समजतच नाही. कसं समज, बुद्धीची पॅरामीटरच तेवढी आहे समजण्याची. म्हणून मी जास्तीत सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच लोकांना समजते, अनपढ माणसाला समजते आणि शिकल्या सवरणांना सुद्धा समजते. तर मी सुद्धा सोप्या भाषेमध्ये समजून देण्याचा प्रयत्न करत राहतो. आता मी याच्यामध्ये काय पूर्ण प्रकांड पंडित नाही, मी शिकूनच राहिलो, याचा अभ्यासच करून राहिलो मी. कारण भगवान बुद्धांचं तत्त्वज्ञान फक्त पूर्णपणे भगवान बुद्धच समजू शकतात, कारण ते सम्यक संबुद्ध आहे. सामान्य मनुष्य आपल्या आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे समजत राहतो, ते ग्रहण करत राहतो, त्याचा स्वीकार करत राहतो आणि त्या मार्गाने जगत राहतो. म्हणून सामान्य मनुष्यांना भगवंतांनी 5 शिला दिलेल्या आहेत. तिथून सुरुवात होते, त्याचं पालन करता करता मग अष्टशिला आहे, उपसतव्रत आहे, 4 आर्य सत्य आहे, 10 पारमिता आहे. हे मग हळूहळू आपल्याला कळत जाते. तर मग अशा प्रकारे आपल्याला सुरुवात करावी लागते. तर आता आपण इथेच थांबूया. साधू साधू साधू.